संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार मराठी कथासार. श्रोते हो, नवनाथ भक्तिसार हा परम प्रासादिक, परम पवित्र आणि कल्पवृक्षाप्रमाणे इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे. त्याचं श्रवण अथवा पठन केल्यास अलौकिक पुण्य लाभ मिळतो, सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा या परम पवित्र ग्रंथाला शुभारंभ करूयात. ग्रंथाला सुरुवात होत आहे. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. अवताराची पूर्वकथा. शंकरांकडून पार्वतीस उपदेश व मच्छिंद्रनाथाचा जन्म. द्वापार युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने जो वेद आखला होता तो सर्वांना कळविण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते. अतिथीगत सत्कार आदी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले. ते म्हणाले, 9 नारायणांपैकी कवीने मशिंद्र, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालिंदर, प्रबुद्धाने कानिप, पिप्पलायनाने चरपटी, अभिरहोत्राने वटसिद्ध नागनाथ, द्रविलाने भर्तरी, चमसाने रेवन व करभाजनाने गहिनी या नावाने प्रगट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्म कार्य करावे. त्यावेळी इतर ऋषी हे अवतार घेऊन कार्य करतील. कवी वाल्मिकी तुलसीदास होईल, शुकमुनी महाभक्त कबीर होईल, महामुनी व्यास जयदेव होईल, माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल, भक्त श्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल, बंधू बलराम पुंडरीक नावाने प्रसिद्ध होईल, तर कैलासपदी शंकर, मी स्वतः, ब्रह्मदेव आदिमाया ही मंडळी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांच्या रूपात प्रगटून कार्य करतील. यावेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होईल. याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. ते कोणी यदुसभेत भगवत कार्यास सर्वांनी आपली सहमती दर्शविली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. नवनारायण द्वारकेहून मंदराचलावर गेले आणि तिथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुकाचार्यांसह विष कार्यस्थव प्रकट झाले. त्यांची चरित्र लीला या ग्रंथात दिलेली आहे. एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली. तेव्हा ती पार्वतीसह यमुना तीरी एकांत स्थानी आली. तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीज मंत्र सांगितला. म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तो तूच मला सांग. त्यावेळी पार्वती काही बोलणार तूच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला. सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्यक्त आहे. आता मी तू असं द्वैत राहिलेच नाही. देखून पार्वतीला मोठे नवल वाटले. तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक वसू आकाश मार्गे विमानातून जात असताना उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाला. त्यावेळी त्याचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले. ते वीर्य एका मस्तीने गेले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने संचार केला. आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचेच आहेत. त्यानंतर कवी नारायणास तू पुढे बद्रिकाश्रमास ये. तेथे मी तुला भगवान दत्तात्रयांकडून प्रत्यक्ष उपदेश देववीन असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले. पुढे काही दिवसांनी मस्तीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला. ते अंडे भक्ष्याच्या आशेने बक पक्ष्यांनी फोडले. त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले. प्रखर उन्हामुळे ते रडू लागले. तेव्हा बकपक्षी घाबरून उडून गेले. त्याच वेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले. शारदूता ही त्याची पत्नी. तिला मूलबाळ नव्हते.
त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला. त्याचे मच्छिंद्र असे नाव ठेवले. मच्छिंद्र 5 वर्षाचा असताना पिता समवेत यमुनेवर गेला होता. तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागला. पकडलेले मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती. पण तडफडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली. त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली. तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं? भूतदया करून पोटात काय भिक्षांना घालणार आहेत? असं म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला. तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित अशी भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे, असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपितेची नजर चुकवून पळाला. पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील शांती व स्थान पावित्र्य पाहून त्याला खूप बरे वाटले. तेथे त्याने 12 वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली. त्या तपाने त्याचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रय बद्रिकाश्रमास आले. तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकरांची स्तुती केली. तेव्हा रुद्राने प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश पाहण्यास नेले. त्याचबरोबर अध्याय 1 समाप्त होत आहे.